नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट आणि बेसिक टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम। हा व्हिडिओ तुम्ही जर 10, 12 चे स्टुडंट असाल, मेडिकल कोडिंग करत असाल, सीपीसी करत असाल किंवा एनी लाईफ सायन्स ग्रॅज्युएट रिलेटेड कोर्स करत असाल, त्या सगळ्यांसाठी एकदम युजफुल आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम रिलेटेड एक जनरल आयडिया देणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्ही फक्त एकदा तुमचे नोट्स जाऊन वाचले किंवा बुक मधून जर हा पार्ट रेफर केला तर तुम्हाला एकदम इझिली अंडरस्टँड होईल। तर मग चला एकदम इझी लँग्वेज मध्ये आपण समजून घेऊयात कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम। कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमला सर्क्युलेटरी सिस्टीम असेही बोलतात। आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की त्याचे बेसिक पॉइंट्स काय आहेत। आता हार्टलाच काय बोलतात, मस्क्युलर हॅलो ऑर्गन। म्हणजेच काय, हार्ट हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे आणि तो हॅलो आहे, म्हणजे त्याची जी कॅव्हिटी आहे ती हॅलो आहे, आतून मोकळी आहे। त्याच्यामध्ये काय जाणार तर ब्लड गेल्यानंतर ती जी कॅव्हिटी आहे ती फुल अप होणार, तर त्याला बोलले हॅलो ऑर्गन। मस्क्युलरने बनलेला असतो। सेकंड, पंप ब्लड अँड सर्क्युलेट। त्याचं फंक्शन काय आहे तर तो पंपिंग ऑर्गन आहे, तो पंप करतो आणि थ्रू आउट द बॉडीला ब्लड सर्क्युलेट करतो। नेक्स्ट काय आहे तर लोकेटेड इन थोरेसिक कॅव्हिटी, तो थोरेसिक कॅव्हिटी मध्ये लोकेटेड आहे, पण कुठे, चेस्ट मध्ये। नेक्स्ट त्याला 4 चेंबर असतात, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, आणि त्याला 4 वॉल्स असतात। राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल मध्ये जो वॉल असतो त्याला ट्रायकस्पिड वॉल बोलतात। लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जो वॉल आहे त्याला मिट्रल वॉल बोलतात। राईट ॲट्रियम आणि अरोटा मध्ये जो वॉल आहे त्याला पल्मनरी वॉल बोलतात। आणि फोर्थ वाला लेफ्ट वेंट्रिकल आणि अरोटा, जिथून ब्लड थ्रू आउट द बॉडी, ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू आउट द बॉडीला जातात, ह्या वॉलला ऑरोटिक वॉल बोलतात। असे टोटल 4 वॉल आहेत आणि 4 चेंबर आहेत। ते कसे कसे फंक्शन करतात ते आपण पुढे बघणारच आहोत। आणि अजून इम्पॉर्टंट काय आहे लक्षात ठेवण्यासाठी, तर हार्टचा जो हा राईट साइड असतो ना तो डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो, म्हणजे CO2, आणि जो लेफ्ट साइड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं, म्हणजेच आपलं O2। आता जनरली हे जे आर्टरीज आहे ते O2 म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि वेन CO2 म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात। पण हार्ट मध्ये एक वेन अशी आहे जिचं नाव आहे पल्मनरी वेन। ही काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते। ती वेन आहे तरी सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते। आता ती कशी कॅरी करते ते आपण जेव्हा पूर्ण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचा फंक्शन समजून घेऊ ना तेव्हा तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल। आणि हो, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधला हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। त्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये तर विचारतीलच, पण इंटरव्ह्यू मध्ये देखील विचारतील की पल्मनरी वेन कुठलं ब्लड कॅरी करते, किंवा पल्मनरी वेन ही वेन असून ऑक्सिजनेटेड ब्लड का कॅरी करते। तर मग चला आपण समजून घेऊयात कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं फंक्शन, जे की आजच्या व्हिडिओचं मोटिव्ह आहे की तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं फंक्शन समजलं पाहिजे। एकदा फंक्शन समजलं की तुम्ही एक्झाम मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये इझिली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम एक्सप्लेन करू शकता। आता सुपिरियर वेना कॅवा आणि इन्फिरियर वेना कॅवा हे दोघं वेना कॅवा काय करतात तर बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि ते कुठे आणतात तर राईट ॲट्रियम मध्ये। जे सुपिरियर वेना कॅवा आहे ते अप्पर बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात आणि जे इन्फिरियर वेना कॅवा आहे ते लोअर बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात। कुठे आणतात तर राईट ॲट्रियम मध्ये। आता ह्या दोन्ही वेना कॅवाने जो ब्लड आणलाय तो कसा ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे। आता हा जो डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तो राईट ॲट्रियम मध्ये येऊन कलेक्ट झालाय। आता राईट ॲट्रियम मधून हा ब्लड जाणार राईट वेंट्रिकल मध्ये। कसा जाणार तर ही जी मध्ये वॉल आहे त्या वॉलला बोलतात ट्रायकस्पिड वॉल। ही वॉल जेव्हा ओपन होते तेव्हा राईट ॲट्रियम मधून हा ब्लड जातो राईट वेंट्रिकल मध्ये। आता राईट वेंट्रिकल मध्ये आल्यावर सुद्धा हा ब्लड असतो डिऑक्सिजनेटेडच ब्लड। आपण आधीच डिस्कस केले की जी राईट साइड असते हार्टची ती काय कॅरी करते तर डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते। आता हा जो डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तो इथून म्हणजेच पल्मनरी आर्टरी थ्रू तो जातो लंगकडे। लंगकडे गेल्यानंतर फिल्ट्रेशन वगैरे होऊन हा ब्लड पल्मनरी वेन थ्रू, आता लंग मध्ये जेव्हा तो ब्लड फिल्टर वगैरे होतो तेव्हा जाताना ब्लड असतो CO2 म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड, पण जेव्हा तो लंग कडून पल्मनरी वेन थ्रू लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतो तेव्हा तो ब्लड असतो ऑक्सिजनेटेड म्हणजेच O2। आता हा जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे पल्मनरी वेन थ्रू कुठे कलेक्ट होतं तर लेफ्ट
ॲट्रियम मध्ये कलेक्ट होतं. आता लेफ्ट ॲट्रियम मधून हा ब्लड जाणारा असतो लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. आता लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाण्यासाठी पण ह्या दोघांच्या मध्ये एक वॉल आहे, त्याला बोलतात मिट्रल वॉल. आता मी आधी इथं कसं सांगितलं की राईट साइड ही ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, तसंच जी लेफ्ट साइड आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आता समजलं तुम्हाला की सगळ्या आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, पण फक्त जी पल्मनरी वेन आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आता नेक्स्ट ब्लड आला लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, तो कसला ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. आता हा जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हार्टला थ्रूआउट द बॉडीला सप्लाय करायचा, तो कुठून करणार? तर इथे असते ऑरोटिक वॉल. ऑरोटिक वॉल थ्रू हा ब्लड जातो ऑरोटामध्ये आणि ऑरोटामधून हा ब्लड थ्रूआउट द बॉडीला सप्लाय केला जातो, जो की कसला ब्लड असतो? ऑक्सिजनेटेड ब्लड. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी क्लॅरिटी आली असेल की बाबा हार्टला किती चेंबर असतात, किती वॉल असतात, कुठल्या चेंबरमध्ये कुठला ब्लड असतो, कुठली साईड कुठला ब्लड कॅरी करते. पल्मनरी वेन ही वेन असून ऑक्सिजनेटेड ब्लड का कॅरी करते? गाईज, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम किंवा ॲनाटॉमीचा कुठला पण टॉपिक घ्या, ते एकदम वास्ट असतात आणि सगळंच एक्सप्लेन करणं सोपं नाहीये किंवा पॉसिबल सुद्धा नाहीये. पण ह्या बोर्डवरती मी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम रिलेटेड जेवढे पण पॉईंट्स कव्हर केलेत ते जर तुम्हाला एकदा अंडरस्टँड झाले तर तुम्ही एक्झाममध्ये ह्या रिलेटेड कसला पण क्वेश्चन येऊ द्या किंवा इंटरव्ह्यूमध्ये कसला क्वेश्चन येऊ द्या किंवा तुम्ही प्रॅक्टिकल वर्कमध्ये सुद्धा ह्याला इझिली अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, हे जे कन्सेप्ट आहेत ते एकदा अंडरस्टँड करून घ्यायचे. मग तुमचे बुक असो किंवा नोट्स असो, तुम्ही जिथून कुठून रेफर करताय स्टडी मटेरियल वगैरे, तिथे जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला त्या ज्या गोष्टी आहेत त्या इझिली क्लिक होत जातील, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट टॉपिक कुठला कव्हर करायचा तो कमेंटमध्ये प्लीज सजेस्ट करा. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.